आपण पुढची बातमी पाहूया। अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारीला होणार आहे आणि लोकार्पणानंतर मंदिर भक्तांसाठी खुलं होणार आहे। त्याआधीच अयोध्येचा कायापालट नेमका कसा होतोय हे पाहायला हजारो भाविक अयोध्येमध्ये दाखल होत आहेत। मथुरेहून आलेल्या नागरिकांशी संवाद साधलाय गणेश ठाकूर यांनी। प्रभू श्री रामाची नगरी अयोध्येमध्ये आतापासूनच अनेक भक्तगण इथं पोहोचतायत। 22 जानेवारीला प्रभू श्री रामाचं मंदिर या भक्तांसाठी खुलं होईल, पण त्याआधीच मोठ्या संख्येत हे सर्वजण इथं पोहोचले आहेत। कोण उत्तर भारतातले आलेले आहेत तर कोण दक्षिणातून आलेले आहेत, हे कुठून आना विचारूया। आप लोग कहाँ से हैं? वृंदावन मथुरा से आए हैं। 22 जनवरी को आएंगे वापस? हाँ आएंगे। कितने लोग आए हैं? अब तो कोई 50-60 आदमी आए। अच्छा लग रहा है प्रभु श्री राम? बेटा बहुत अच्छा। आचार्य देवकी नंदन जी उसमें लगे हुए हैं और सफलता जरूर मिलेगी। सपना था आप लोगों का? सपना जो हकीकत में तब्दील हुआ। बहुत अच्छा लग रहा है। बहुत आपकी मूर्ति कैसी होगी ये देखने को आपके मन में? बहुत सुंदर होगी, बहुत सुंदर। इथे आपण पाहिलं या सगळ्या महिलांची ही हा आनंद पहा, हा उत्साह पहा। हे यांचं स्वप्न होतं प्रभू श्री रामाला त्यांच्या मंदिरात पाहण्याचं, जे आता पूर्ण होणार आहे। आणि त्या आधीपासूनच इथं यांची ही हजेरी बरंच काही बोलून जातं। 22ला पुन्हा येऊ, पण आता अयोध्येत काय चाललंय हे पाहण्यासाठी या महिला हे सर्वजण इथे आलेले आहेत। कॅमेरामॅन अनिल सनगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।